सगळे एमडी सारखे पदार्थ या ठिकाणी मिळत आहेत. ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला सुद्धा, शाळेच्या आजूबाजूला सुद्धा जर ड्रग विकलं जात असेल आणि सरकारला जर दिसत नसेल तर दुर्दैव आहे. आज मुख्यमंत्र्यांनी आमचं शहर दत्तक घेतले तर त्याच्याकडून आमच्या अपेक्षा होत्या आणि ते करू शकतात. त्यांना काय टीका करायची ती करू द्या. पावसाळ्यात छत्र्या उगवत आहेत की नाही उगवत तो विषय नाही. तुम्ही जर काम व्यवस्थित केलं असं तर मोर्चा काढायची वेळ झाली नसती ना हो. परंतु आता नाशिकच्या लोकांच्या तोंडात मोठाला पानं पुसलं असं त्यांना वाटतंय. विश्वासघात झाल्यासारखं वाटतं. खंडापूर साहेब, आज आपण नाशिकमध्ये आलेला आहात. नाशिकमध्ये जनाक्रोश मोर्चा काढत आहे आणि त्या निमित्तानं ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे शहरात शक्ती प्रदर्शन करत आहे अशी चर्चा आहे. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बऱ्याच महिन्यांनी आपण भेटून आहोत आणि ते सुद्धा नाशिकच्या आणि नाशिकच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये किंवा तालुक्यातल्या महत्वाच्या विषयासाठी आजचा हा संयुक्त मोर्चा आहे. आणि या संयुक्त मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारचं लक्ष वेधू इच्छितो की निदान ज्या नाशिकला आपण दत्तक घेतलं होतं त्या नाशिकवरती राज्याच्या प्रमुखांचं आणि मंत्रिमंडळाचं किती लक्ष आहे आणि नक्की नाशिकमध्ये काय चाललेलं आहे यासाठी आज संयुक्त जनमोर्चा शिवसेना उभाटा गटाने आणि महाराष्ट्र शिवसेना यांनी या ठिकाणी काढलेलं आहे. आणि पक्षप्रमुखांनी आम्हाला मुद्दाम सन्मान्य अविनाश अभ्यंकर आणि सन्मान्य संदीप देशपांडे यांना या ठिकाणी पाठवलेलं आहे. मला असं वाटतं की या बाबतीमध्ये सरकारने गांभीर्याने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. शेवटी कसं आहे की राज्याचे प्रमुख म्हणून किंवा सरकार म्हणून लोकांच्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा भंग जर लोकांचा झाला तर अशा प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतात. आणि म्हणून हा मोर्चा काढलेला आहे. मला जर काय विचार असेल मोर्चाचे काय नक्की प्रमुख मागण्या आहेत, काय घेऊन सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था ही प्रचंड नाशिक शहरामध्ये बिघडलेली आहे. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे दिवसागणिक खून सत्र या ठिकाणी चालू आहे. केवळ खून सत्र नाही तर या ठिकाणच्या आजूबाजूच्या टपऱ्यांवरती सगळे एमडी सारखे पदार्थ या ठिकाणी मिळत आहेत. ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला सुद्धा, शाळेच्या आजूबाजूला सुद्धा जर ड्रग विकलं जात असेल आणि सरकारला जर दिसत नसेल तर दुर्दैव आहे असं म्हणायला तो चुकीचं ठरणार. त्यासोबतच मध्यंतरच्या काळामध्ये आत्ताच काही दिवसांपूर्वी गाजलेलं प्रकरण जे हनी ट्रॅप प्रकरण आहे त्या प्रकरणाचं पुढे काय झालं ते कळलंच नाही. मला आधी आठवते की तुम्ही ज्याला आमचं शिबिर आहे इकडे बाजूला होतं त्याला तुम्ही आला होता. त्यावेळेला तुम्ही माहिती जी दिली होती त्या अनुषंगाने त्याच वेळेला राजसाहेबांनी या विषयावरती बोलले होते. परंतु त्याच्यानंतर ते प्रकरण दाबलं गेलं असं आमचं ठाम म्हणणं आहे. तर या बाबतीमध्ये सरकार म्हणून काय भूमिका घेणार आहे? शिवाय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारने शेतीमालाला हमी भाव देऊ, पीक विमा योजना आहेत, असे बरेचसे प्रश्न आहेत. मध्यंतरी शिक्षक संघटनेने आता मोर्चा वगैरे पण शिक्षकांचे शिक्षक आहेत त्यांच्या अजूनही ते उपोषणाला बसलेले आहेत. मध्यंतरी राजसाहेब ठाकरे यांनी लक्ष घातल्यामुळे आमच्या पक्षप्रमुखांनी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं या विषयी मी हळूहळू मार्गाला लावतो. परंतु अजूनही तो विषय मार्गाला लागलेला नाही. तर या बाबतीमध्ये सरकार म्हणून काय करणार आहे? मुख्यमंत्री आपला दिलेला शब्द पाळणार आहेत की नाही? ज्या मुख्यमंत्र्यांनी या नाशिक शहराला दत्तक घेतलं होतं त्या नाशिक शहराला दत्तक घेतल्यानंतर त्या नाशिक शहरामध्ये काय झालं
राज ठाकरे साहेबांची जन्मभूमी जरी मुंबईत असली तरी त्यांनी नेहमीच कर्मभूमी म्हणून नाशिककडे पाहिलेलं आहे. नाशिकच्या बाबतीमध्ये त्यांची एक आंतरिक ओढ आहे आणि म्हणून त्यांनी नाशिकसाठी वेगवेगळे प्रकल्प सन्माननीय टाटा साहेब असतील, महेंद्रजी साहेब असतील किंवा अंबानी साहेब असतील असे मोठ्या मोठ्या लोकांकडून सीएसआरच्या फंडातून या ठिकाणी प्रकल्प उभे करून दिले आणि आज त्या प्रकल्पाची दुरावस्था झालेली आहे. दुर्दैवाने नाशिकच्या लोकांनी राज ठाकरेंवरती प्रेम केलं आणि राज ठाकरे साहेबांनी प्रेम केलं, परंतु थोडंसं नाशिकच्या लोकांचं मध्यंतरच्या काळात आमच्या लोकांवरती प्रेम कमी झालं, तर साहेबांचं प्रेम काय अजून कमी झालेलं नाही. ते अजूनही तसंच आहे. मी साहेबांचं अभिनंदन बाकी सगळ्या गोष्टीसाठी जरी करेन तरी एका गोष्टीसाठी नक्की करेन, ते म्हणजे नाशिककरांना 50 वर्ष पाण्याचा जो त्यांचा प्रश्न तो त्यांनी सोडवलेला आहे आणि त्यासाठी खास करून राजसाहेबांचं अभिनंदन मला करायला पाहिजे. माझे प्रक्षेपण म्हणून नाही, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सोडवलं असं तर मी त्याचे अभिनंदन केलं असतं. तर दुर्दैवाने मला सांगावं लागतंय की या नाशिकमध्ये एवढे प्रकरण घडल्यानंतर सन्मान्य गिरीश महाजन हे मुख्य आहेत, फक्त तोंड हे बोलण्यासाठी वापरतात, काही करण्यासाठी वापरत नाही. त्यासाठी असा मोर्चा आहे. आपला जो मोर्चाने केला पावसाळ्यापूर्वी काही छत्र्या उगवतात तसा हा मोर्चा आहे असली टीका त्यांनी केली. त्यांना काय टीका करायची ती करू द्या. पावसाळ्यात छत्र्या उगवतायत की नाही उगवत तो विषय नाहीये तिथे. तुम्ही जर काम व्यवस्थित केलं असं तर मोर्चा काढायची वेळ झाली नसती ना हो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिककडे लोकांच्या केवढ्या मोठ्या भावना होत्या की आज मुख्यमंत्र्यांनी आमचं शहर दत्तक घेतले तर त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा होत्या आणि ते करू शकतात ज्यावर आमचा विश्वास होता. परंतु आता नाशिकच्या लोकांच्या तोंडाला पानं पुसलं असं त्यांना वाटतंय, विश्वासघात झाल्यासारखं वाटतंय. त्याच्यामुळे तुम्हाला आता इलेक्शनच्या तोंडावर मोर्चा म्हणा त्या आणखीन कशावर म्हणा, पण तुम्ही जे काम केलेलं नाही आणि म्हणून लोकांना मोर्चा काढावा लागतोय. एखादा आजची उपस्थिती आहे ना हीच त्यांना दाखवून देईल